तर मित्रांनो, ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर वेळ न करता आपण आपल्या टेस्ट सिरीजला सुरू करूया. तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन करून घ्या, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ आणलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, गाईच्या पिल्लूला आपण काय म्हणतो? शिंगरी म्हणतो की गाय गाय म्हणतो की कालवण म्हणतो की गोरा म्हणतो? तर करेक्ट आन्सर राहील आपलं कालवण, हे एकदम बरोबर आन्सर राहील. चला तर नेक्स्ट आपण सगळे पिल्लूदर्शक शब्द घेणार आहोत मित्रांनो. जे मोस्ट आय एम पी जे एक्झाम मध्ये विचारण्यात येते तेच आपण घेतलेले आहे. तर घोड्याच्या पिल्लूला काय म्हणतात मित्रांनो? शेंगरू म्हणतात, पाडस म्हणतात, शावक म्हणतात की रेडकू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो शेंगरू एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट, वाघांच्या पिल्लूला आपण काय म्हणतो मित्रांनो? छावा म्हणतो की करब म्हणतो की बछडे म्हणतो की करडू म्हणतो? तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो, वाघाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो? बछडे. ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट, गाढवाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो मित्रांनो? वासरू म्हणतो, शेंगरू म्हणतो, कालवण म्हणतो की छवा म्हणतो? तर गाढवाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो? शेंगरूच म्हणतो मित्रांनो. चला नेक्स्ट, म्हैसच्या पिल्लूला आपण काय म्हणतो मित्रांनो? म्हैसच्या पिल्लूला आपण काय म्हणतो? रेडकू म्हणतो की पाडस म्हणतो की पिल्लू म्हणतो की करडू म्हणतो मित्रांनो? तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो, म्हैसांच्या पिल्लूला आपण रेडकू म्हणतो. कडकू नाही म्हणत, करडू नाही म्हणत, रेडकू म्हणतो. ठीक आहे. चला नेक्स्ट, फुलपाखराच्या पिल्लाला काय म्हणतो मित्रांनो? तर फुलपाखरू कसं असते? सुंदर मस्ते. सुंदरवरून मित्रांनो आपण सुरवंट हे लक्षात ठेवू शकतो. एकदम आय एम पी क्वेश्चन्स आहे. 1 नंबर एकदम बरोबर राहील. चला नेक्स्ट, जिराफाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो मित्रांनो? जिराफाच्या पिल्लूला आपण किरडू म्हणतो की पिल्लू म्हणतो की पाडस म्हणतो की रेडकू म्हणतो? तर जिराफाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील, पिल्लू. जिराफाच्या पिल्लूला पिल्लूच म्हणतो मित्रांनो. तर नागाच्या पिल्लूला काय म्हणतात मित्रांनो? नागाच्या पिल्लूला आपण करडू म्हणतो की पाडस म्हणतो की किरडू म्हणतो की छावा म्हणतो? तर नागाच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो? किरडू एकदम करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 3, नागाच्या पिल्लूला किरडू म्हणतो मित्रांनो. तर मेंढीच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो? बच्चे म्हणतो, कोकरू म्हणतो की किरडू म्हणतो की करडू म्हणतो? तर मेंढीच्या पिल्ल्याला मित्रांनो आपण कोकरू म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 एकदम बरोबर राहील. चला नेक्स्ट, माणसाच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? माणसाच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो? मुलगा म्हणतो, लेकरू म्हणतो की पिल्लू म्हणतो की पोरगा म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट आन्सर राहील, पिल्लू म्हणतो मित्रांनो माणसाच्या पिल्ल्याला पण. आता पाहूया आपण ध्वनिदर्शक जे आय एम पी क्वेश्चन्स आहेत, जे ध्वनिदर्शक प्रश्न पण विचारले जाते मित्रांनो. चला तर सुरू करूया. चला तर मित्रांनो, आपण आता ध्वनिदर्शक शब्द पाहूया. जे आला तर मग सुरू करूया. बांगड्यांच्या खालीलपैकी कोणता योग्य ध्वनिदर्शक शब्द ठरेल मित्रांनो? जो बांगडे राहते त्यांना आपण खिनखिनाट म्हणतो, खनखनाट म्हणतो की कडकडाट म्हणतो की खनखनाट म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट आन्सर राहील. आपण बांगड्यांचा खिनखिनाट म्हणतो मित्रांनो. चला तर नेक्स्ट, उंटांच्या पुढीलपैकी कोणता शब्द योग्य ठरेल? जो मित्रांनो उंटांचं बोंबलणे म्हणजे कोणता शब्द राहील? भुंकणे राहील की ओरडणे राहील की आवरणे राहील? तर उंटांच्या पुढीलपैकी कोणता शब्द योग्य ठरेल मित्रांनो? भुंकणे राहील, ओरडणे राहील की हंबरणे राहील की चित्कारणे राहील? तर ऑप्शन क्रमांक याचं उंटांचे मित्रांनो ओरडणे एकदम करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 2 एकदम बरोबर राहील. चला तर नेक्स्ट, घुबडांच्या खालीलपैकी कोणता शब्द योग्य ठरेल मित्रांनो? जो घुबडांचा आवाज आहे त्याला आपण काय म्हणतो? तर घुतकारणे एकदम करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 4. गाढवाचा खालीलपैकी कोणता शब्द योग्य ठरेल? जो मित्रांनो गाढवाला आपण काय म्हणतो? रेंकणे म्हणतो, ओरडणे म्हणतो की आवरणे म्हणतो की तडतड म्हणतो मित्रांनो? जे गाढवाचं आहे त्याला आपण ओरडणे म्हणतो.
ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. चित्त्याचे खालीलपैकी कोणते शब्द योग्य ठरेल? मित्रांनो, जे चित्त्यांचे आहे ते गोरखणे म्हणतो की डरावणे म्हणतो की केकाराव म्हणतो की ओरडणे म्हणतो? तर चित्तांचे काय राहील मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट आन्सर राहील. गोरखणे हे एकदम बरोबर आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी घोड्यांचे ध्वनिदर्शक शब्द ओळखा. मित्रांनो, घोड्यांचे आपण काय म्हणतो? हंबरणे म्हणतो की डरावणे म्हणतो की खिंकारणे म्हणतो की गुदकारणे म्हणतो? तर घोड्यासाठी मित्रांनो योग्य राहील ऑप्शन क्रमांक 3 खिंकारणे एकदम बरोबर राहील. चला नेक्स्ट. शंखाचा ध्वनिदर्शक शब्द ओळखा. मित्रांनो, शंकू फुंकतो आपण त्यांना आपण काय म्हणतो? शंकुनाद म्हणतो की किणकिण म्हणतो की शंखनाद म्हणतो की शंकेनाद म्हणतो? तर एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो. शंकूचा आपण शंखनाद असे म्हणतो मित्रांनो. शंखनाद. ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. सिंहांचा खालीलपैकी कोणता शब्द ध्वनिदर्शक आहे? मित्रांनो, सिंहांचा आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक सिंहांचा डरकाळी एकदम करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 2. 9 आहे मित्रांनो. आपण प्रत्येक 10 घेतलेले आहे. समुद्र लाटांच्या पुढीलपैकी कोणता शब्द ध्वनिदर्शक ठरेल? मित्रांनो, समुद्रांच्या जे लाटा आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? गाज म्हणू शकतो, झुळूक म्हणतो की कलरव म्हणतो की गुंजाराव म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट आन्सर राहील. गाज म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवा हे. चला नेक्स्ट. मधमाशींची पुढीलपैकी कोणता शब्द ध्वनिदर्शक शब्द आहे? मधमाशींची जो आवाज असते मित्रांनो त्याला आपण काय म्हणतो? गुणगुण म्हणतो, तळतळ म्हणतो, चिची म्हणतो की गरगर म्हणतो? तर मधमाशीची ऑप्शन क्रमांक 4 एकदम बरोबर राहील. गुणगुण म्हणतो मित्रांनो आपण. आता आपण मिक्स प्रश्न घेतलेले आहे, जे तुम्ही बोर नाही झाले पाहिजे याच्यासाठी आपण मिक्स प्रश्न पण घेतलेले आहे, जे छान आहे मित्रांनो. जे IMP क्वेश्चन्स आहे हे पण विचारू शकते. भलेबुरे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर भले किंवा बुरे मित्रांनो, म्हणजे दोन्ही आपल्या डोळ्यासमोर येते. भले किंवा बुरे जे दोन्ही शब्द आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर आपण त्याला द्विगु म्हणतो. द्विगु म्हणजे मित्रांनो अनेक शब्द. आणि भले बुरे दोन्ही डोळ्यासमोर येत आहे म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यासमोर येत आहे म्हणजे आपण त्याला द्वंद्व म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आहे. आणि कर्मधारय समास म्हणजे मित्रांनो ज्याच्यात एक विशेषण आणि एक विशेष असतो मित्रांनो. नाम आणि विशेष असतो, त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या 4 शब्दापैकी सामान्य नाम ओळखायचं आहे मित्रांनो. आपल्याला सामान्य नाम विचारलेले आहे. चला, सामान्य नाम कोणता ठरेल? श्रीमंती ठरेल की शांतता ठरेल की शहर राहील की सौंदर्य राहील? तर ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट राहील. शहर हे सामान्य नाम आहे. एक शहर अनेक शहर. नर्तिका या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. मित्रांनो, नर्तिकासाठी विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? नर्तक आहे, नर्तककार आहे की नर्तक आहे की नर्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट राहील. नर्तिकासाठी नर्तक एकदम करेक्ट राहील मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन. मित्रांनो, प्रश्नाची क्वालिटी कशी आहे तुम्ही एक वेळा कमेंटमध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा अधोगामी म्हणतो, प्रतिगामी म्हणतो की पुरोगामी म्हणतो मित्रांनो की सत्यगामी म्हणतो आपण? तर पुरोगामी एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो. जे आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीला आपण पुरोगामी म्हणतो. चला नेक्स्ट. आणि शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. झाडाला सुंदर फळे आले आहे या वाक्यातील सामान्य रूप ओळखा. मित्रांनो, सामान्य रूप विचारलेले आहे. जे मित्रांनो विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी आपल्याला जो शब्द राहतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला इथे काय झाडाला विचारलेलं आहे मित्रांनो. म्हणजे झाडाला आपल्याला ते सामान्य रूप कोणतं राहील? तर झाडा एकदम करेक्ट आन्सर राहील. कारण की ते विभक्ती लागण्यापूर्वी जे शब्द असतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो मित्रांनो. हे लक्षात आलंच असेल. आणि हे प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जाते मित्रांनो. IMP क्वेश्चन्स आहे, लक्षात ठेवा. तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट राहील. अशा प्रकारे मित्रांनो आपली मराठीची टेस्ट सिरीज झालेली आहे. तुम्हाला जर प्रश्नाची क्वालिटी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.